नमस्कार, मी अमर आणि तुम्ही बघत आहात डॉक्टर कार्तिक भोसले यांचे यूट्यूब चॅनल. रेग्युलर हार्ट रिलेटेड अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. आजचा आपला विषय आहे रिसेंट ॲडव्हान्सेस इन एन्जिओप्लास्टी आणि त्यात अर्थात डॉक्टर कार्तिक भोसले सर इंटरनॅशनल कार्डिओलॉजिस्ट वाकड येथे प्रॅक्टिस करतात. तर आजचा आपला विषय आहे रिसेंट ॲडव्हान्सेस इन एन्जिओप्लास्टी आणि या विषयावर अर्थात डॉक्टर कार्तिक भोसले सर मार्गदर्शन करणार आहेत. सर, पहिला प्रश्न असा आहे की सर, आम्हाला अलीकडच्या काळात पूर्वी डॉक्टर आम्हाला सांगतात की हातातनं एन्जिओप्लास्टी होते आणि त्याचे खूप फायदे आहेत. तर या ॲडव्हान्सेसबद्दल काय सांगाल सर? हो, हे आजकाल पूर्वी प्रत्येक एन्जिओप्लास्टी हे पायातून केली जात होती, पण आजकाल हे एन्जिओप्लास्टी आम्ही हातातून करतो. हातामधून केल्याचे भरपूर फायदे आहेत. पहिली गोष्ट, तुम्हाला एन्जिओप्लास्टी केल्यानंतर झोपून राहावं लागत नाही. तुम्ही लगेच बसू शकता आणि फिरूही शकता. दुसरी गोष्ट, असं स्टडीजमध्ये पाहिलं गेलं आहे की जेव्हा आपण हातातून एन्जिओप्लास्टी करतो तर ब्लिडिंगचे रिस्क किंवा दुसरे काही फिस्च्युला किंवा ॲन्युरिझमचे होण्याचे जे रिस्क आहेत ते कमीत कमी आहे, जे की हा रिस्क खूप आहे जेव्हा आपण त्या एन्जिओप्लास्टी पायातून करतो. त्यामुळे हातातून एन्जिओप्लास्टी करणं कधीही प्रेफरेबल आहे, अनलेस काही ॲनाटॉमिकल लिमिटेशन्स आहेत, जसं की एखाद्याची नस छोटी असणं किंवा नसमध्ये काही गाठ असणं, तिडा असणं, अशा गोष्टी असेल तर आपण हातातून करू शकत नाही, तेव्हा पायातून करावी लागते. सर, आता आणखीन एक की इमेज गायडेड एन्जिओप्लास्टी असा एक टर्म डॉक्टरने आम्हाला सांगितली. तर सर, इमेज गायडेड एन्जिओप्लास्टी नेमकी काय असते? हो, भरपूर वेळा आम्ही हे सजेस्ट करतो जेव्हाही पॉसिबल असेल तेव्हा की प्रत्येक एन्जिओप्लास्टी इमेज गायडेड व्हावी. तर हे काय आहे, तर इमेज गायडेड एन्जिओप्लास्टीमध्ये आम्ही डिफरंट टाईप्स ऑफ इमेजिंग यूज करतो, जसं की आयवज, ज्याला इंट्राव्हॅस्क्युलर अल्ट्रासाऊंड म्हणतात, किंवा OCT, ह्या इमेजेस गायडेड तंत्रज्ञानाचा आम्ही यूज करतो. हे यूज केल्यामुळं फायदा काय होतो? पहिली गोष्ट, तर याच्यामुळे आम्हाला समजतं की हे ब्लॉकेज जे आहे ॲक्च्युअल किती पर्सेंटेज आहे, कारण की एन्जिओग्राफी ही 2 डायमेन्शनल असते, पण 3 डायमेन्शनल आपल्याला सांगता येत नाही की ॲक्च्युली त्या वेसलमध्ये नसामध्ये काय आहे. तर तो प्रॉब्लेम आम्ही हे इमेजचं तंत्रज्ञान यूज करून सॉल्व्ह करू शकतो की हे ब्लॉकेजेस किती पर्सेंटेजमध्ये आहे. दुसरी गोष्ट, हे ब्लॉकेजेस कशापासून तयार झालं हे पण आपण त्याच्यातून बघू शकतो, जसं की कॅल्शियम आहे त्याच्यामध्ये, का फॅट डिपॉझिट आहे, का फायब्रस डिपॉझिट आहे. कारण की हे माहीत झालं तर आपण पुढची स्ट्रॅटेजी की हे ओपन कसं करायचं हे ठरवू शकतो. कारण की कॅल्शियम असेल तर ते खूप टाईट असतं, त्यावेळी आम्हाला रोटा अब्लेशन किंवा कटिंग बलूनचा यूज लागू शकतो. पण जेव्हा हे ब्लॉकेजेस फॅटचे असतील किंवा कोलेस्ट्रॉल डिपॉझिशनचे असेल तर तेव्हा आपण सॉफ्ट बलूनही ते ब्लॉकेजेस उघडू शकतो. सो इमेज गायडन्समुळं आम्हाला हे प्लॅनिंगही करता येतं. तिसरं, इमेज गायडन्समुळं आम्ही हे डिसाईड करू शकतो की जे ब्लॉकेजेस आहे ते किती लेंथचं आहे आणि किती विड्थचं आहे. त्याच्यामुळे आपण ॲक्युरेट जी स्टेंट वापरणार आहे त्याची लेंथ डिसाईड करू शकतो आणि विड्थही डिसाईड करू शकतो. त्यामुळं लिजन मिस होण्याचे किंवा ब्लॉकेजेस मिस होण्याची रिस्क कमी होते. हे तंत्रज्ञान वापरल्यामुळं आपण कमीत कमी रिब्लॉकेजेसची रिस्क असते आणि पेशंट एक सेफली किंवा एक गुड क्वालिटी लाईफ जगू शकतो, किंवा रिकरंट एन्जिओप्लास्टी किंवा बायपासची गरज पण कमी वाचू शकते अगर आपण एन्जिओप्लास्टी इमेज गायडेड केली तर. सर, आणखीन एक कॉन्सेप्ट असा होता की पूर्वी कॉम्प्लेक्स ब्लॉकेजेससाठी थेट बायपास सांगितलं जायचं. डॉक्टर हल्ली सांगतात की आता एन्जिओप्लास्टीसुद्धा शक्य आहे. तर सर, कशी काय शक्य आहे? हो, हे नक्कीच खरं आहे. पूर्वी जेव्हाही ब्लॉकेजेस हे टॉर्चर्स असायचे किंवा खूप कॅल्शियम त्याच्यामध्ये साठलेलं असायचं किंवा CTO जे की क्रोनिक ब्लॉकेजेस असतात, अशा वेळी बायपास सर्जरी सजेस्ट केली जायची. परंतु आता निरनिराळे हार्डवेअर्स उपलब्ध झाल्यामुळे हे ब्लॉकेजेस एन्जिओप्लास्टीद्वाराही खोलणं खूप सहजरित्या शक्य झालं आहे. जसं की रोटा अब्लेशन हे कॅल्सिफाईड ब्लॉकेजमध्ये खूप हेल्पफुल ठरलं आहे. त्याच्यामुळे कॅल्शियम डिपॉझिट असेल तर ते कॅल्शियम ब्रेक करून ते बर करून पुढे त्याचं चॅनल तयार करतं. त्यामुळे आपल्याला ते एन्जिओप्लास्टी त्याची इझिली करता येते. जसंच कटिंग बलून आहे किंवा इंट्राव्हॅस्क्युलर लिथोट्रिप्सी नावाचं डिव्हाइस आहे, ज्याच्यामुळे आपण ते कॅल्शियम ब्रेक करू शकतो आणि आपण ते सहजरित्या त्याच्यामध्ये स्टेंट पुट करू शकतो. तर तसंच CTOसाठी जे की क्रोनिक ब्लॉकेज आहे हे उघडण्यासाठी ही वेगवेगळे वायर्स, वेगवेगळे कॅथेटर्स निर्माण झाले, त्यामुळे हे ब्लॉकेजेस खोलणं शक्य झालं आहे. त्यामुळं भरपूर आपण बायपास सर्जरी टाळू शकतो आणि ते ब्लॉकेजेस एन्जिओप्लास्टीरित्या सक्सेस करू शकतो. सर, आणखीन एक, ज्यांना लो BPचा त्रास आहे किंवा हार्ट अटॅक आला आहे, तर अशा परिस्थितीत सर ट्रीटमेंट ऑप्शनमध्ये एन्जिओप्लास्टी अलीकडल्या काळात चांगल्या पद्धतीने वापरल्या जात आहे. तर सर, तर हे ॲडव्हान्सेस काय आहेत सर? इनिशियली जेव्हा आपण BP कमी असायचा, हार्ट अटॅक आला असायचा, तर तेव्हा एन्जिओप्लास्टी
आम्ही टाळायचो, कारण की त्याच्यामध्ये खूप रिस्क असायची. पण आजकाल नवीन नवीन डिव्हाइस आले आहेत ते की BP वाढवण्यासाठी मदत करतात किंवा हार्टचं पंपिंग स्वतः ते करतात, त्यामुळे हार्ट अनलोड होतं आणि आपण सक्सेसफुली अँजिओप्लास्टी त्यावेळी करू शकतो. तर असे काही डिव्हाइस आहेत जसं की IABP, इंट्रा ॲओर्टिक बलून पंप, जे वापरून आपण एखाद्याचा ब्लड प्रेशर आहे तो ऑगमेंट करू शकतो किंवा वाढवू शकतो. दुसरा आहे इम्पेला डिव्हाइस, ज्याच्याकरून आपण हार्टचं पंपिंग त्या डिव्हाइस मार्फत करू शकतो, त्यामुळे हार्टवरती लोड येत नाही आणि आपण एक सक्सेसफुली ते अँजिओप्लास्टी करू शकतो किंवा त्या पेशंटला रिकवर होण्यासाठी काही वेळ देऊ शकतो. त्यामुळे त्या पेशंटच्या रिकव्हरीचे चान्सेस खूप वाढतात. त्यामुळे अशा डिव्हाइसचा वापर करून इव्हन क्रिटिकल पेशंटमध्ये ज्याचा BP कमी आहे त्याच्यामध्येच आपण सक्सेसफुल प्रोसिजर्स करू शकतो. सर, याच विषयातला एक शेवटचा प्रश्न, सर स्टेंटबद्दल आम्हाला थोडं सांगाल की काही नवीन स्टेंट आलेले आहेत, तर स्टेंट निवडणे हा वन ऑफ द एक कन्फ्युजन असतो की हा स्टेंट निवडावा की हा स्टेंट निवडावा. तर सर नवीन स्टेंटमधले काय ॲडव्हान्सेस आहेत आणि कुठला स्टेंट कशाच्या आधारावर डॉक्टर निवडतात? हो, बघा स्टेंटमध्ये पण खूप प्रकारे मतलब ते डिझाईन किंवा त्याचं थिकनेस विकसित झालेला आहे. इनिशियली हे स्टेंट फक्त बेअर मेटल स्टेंट होते, मेटॅलिक स्टेंट बट विदाउट ड्रग कोटेड, आणि त्यांचं थिकनेसही जास्त होतं. पण ओव्हर अ पिरियड ऑफ टाईम ह्या स्टेंटचं थिकनेस कमी करण्यात आलेलं आहे. त्याच्यावरती ड्रग कोटेशन करण्यात आलेलं आहे. त्याच्यावरचा जो पॉलिमर आहे ज्याच्यावरती ड्रग लावलं जातं ते पण एक बायोडिग्रेडेबल, म्हणजे जे एक डिग्रेड होणार काही दिवसांनी, असं तयार करण्यात आलं आहे. तर अशा टेक्नॉलॉजीमुळं आपल्याला रिब्लॉकेजेसची रिस्क खूप कमी होऊन जाते. जेवढा थिन स्टेंट असेल, जेवढं बायोडिग्रेडेबल पॉलिमर आपण यूज केलं असेल, त्यामुळे ते रिब्लॉकेजेसचे चान्स खूप कमी होऊन जातात. त्यामुळे अँजिओप्लास्टी हे नॉट ओन्ली सक्सेसफुल बट एक लॉंग स्टँडिंग प्रोसिजर किंवा लॉंग स्टँडिंग राहण्यासाठी खूप मदत झालेली आहे या तंत्रज्ञानामुळे. अगदी. तर मित्रांनो, आज आपण बघितलं की अँजिओप्लास्टीमध्ये आधुनिकता कशा पद्धतीने रुग्णाला मदत करत आहे. अशाच प्रकारच्या व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि पुन्हा एकदा बेल आयकॉनवर क्लिक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. आणि सर, मार्गदर्शन केल्याबद्दल धन्यवाद. थँक्यू.